भाऊबहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. कधी लक्षात आलंय का, काही लोकांचं आयुष्य बाहेरून शांत दिसत असतानाही आतून काहीतरी मोठं घडत असतं. धनुराशीचं नशीबही असंच वळण घेतं. कोणतीही सूचना न देता, कोणताही गाजावाजा न करता अचानक परिस्थिती बदलते, लोक बदलतात आणि स्वतःच्याच विचारांची दिशा वेगळी होते. हा तो क्षण असतो जिथे जुनं आयुष्य संपतं, पण नवीन आयुष्य अजून स्पष्ट दिसत नाही. जर अलीकडे तुम्हालाही असंच वाटत असेल की सगळं थांबल्यासारखं आहे, पण मन आतून अस्वस्थ आहे, तर तो थांबा नसून तयारी आहे. कारण धनुराशीचं नशीब बदलायला आधी मन बदलतं आणि हीच गोष्ट बहुतांश लोकांच्या नजरेतून सुटते. धनुराशी नशीब स्वतः वळतं तेव्हा सक्रिय होणारी गुप्त शक्ती पार्ट 2. धनुराशीचं नशीब जेव्हा अचानक वळतं तेव्हा ते केवळ योगायोग नसतो. त्या क्षणी त्यांच्या आत दडलेली एक गुप्त शक्ती सक्रिय झालेली असते. ही शक्ती बाहेरून दिसत नाही, पण परिणाम खोलवर होतात. धनु व्यक्ती स्वभावाने शांत, समजूतदार आणि परिस्थितीला स्वीकारणारी असते. पण जेव्हा आयुष्य त्यांना वारंवार अडचणीत टाकतं, अपमान, अपयश किंवा एकटेपणाची भावना वाढते, तेव्हा त्यांच्या अंतर्मनात एक विशिष्ट जागृती सुरू होते. या जागृतीमुळे धनुराशीचा माणूस अचानक जुने विचार, जुने बंधन आणि जुने भीतीचे चक्र तोडतं. त्या क्षणी ते कोणाचा आधार न शोधता स्वतःच्या आत्मशक्तीवर उभे राहतात आणि नशीब त्यांच्याच निर्णयाच्या मागे वळायला सुरुवात करतं. ही गुप्त शक्ती म्हणजे धनुराशीची आध्यात्मिक बुद्धी आणि नियतीवर असलेला अढळ विश्वास. जेव्हा इतर लोक परिस्थितीला दोष देतात, तेव्हा धनु व्यक्ती आतून प्रश्न विचारते, मला हे का घडतंय? आणि याच प्रश्नातून त्यांना योग्य दिशा मिळते. नशीब त्यांच्यासाठी तेव्हाच बदलतं, जेव्हा ते कोणालाही काही सिद्ध करण्याच्या ओझ्यातून मुक्त होतात. तेव्हा विश्व त्यांना योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य वेळ स्वतःहून देऊ लागतं. बाहेरून पाहणाऱ्यांना हे अचानक वाटतं, पण प्रत्यक्षात ही बदलाची प्रक्रिया धनुराशीच्या अंतर्मनात खूप आधी सुरू झालेली असते. पार्ट 2 मध्ये समजून घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनुराशीचं नशीब संघर्षाच्या टोकावर पोहोचल्याशिवाय पूर्णपणे वळत नाही. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच त्यांची गुप्त शक्ती पूर्ण क्षमतेने कार्य करते. त्यावेळी धनु व्यक्ती योग्य निर्णय घेते, भीती न ठेवता पुढचं पाऊल टाकते आणि नियती त्यांच्यासाठी नवीन मार्ग उघडते. म्हणूनच धनुराशीचं आयुष्य नेहमी सरळ रेषेत न चालता अचानक उंच झेप घेणारं असतं आणि ही झेप त्यांच्या आतल्या गुप्त शक्तीमुळे शक्य होते. धनुराशीचं नशीब ज्या क्षणी स्वतःहून वळायला लागतं, त्या क्षणी त्यांच्या आयुष्यात एक सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी बदल घडलेला असतो. हा बदल बाह्य परिस्थितीत आधी दिसत नाही, तर तो आधी त्यांच्या विचारसरणीत, भावनांमध्ये आणि निर्णयक्षमतेत उमटतो. धनु व्यक्ती अचानक शांत दिसू लागते, पण ही शांतता कमजोरीची नसून ती आतून साठवलेल्या शक्तीची खूण असते. या टप्प्यावर ते कमी बोलू लागतात, लोकांपासून थोडेसे दूर राहतात आणि स्वतःशी संवाद साधू लागतात. याच एकांतात त्यांची अंतर्ज्ञाना अधिक तीव्र होते आणि योग्य, अयोग्य यामधला फरक त्यांना अगदी स्पष्टपणे जाणवू लागतो. या काळात धनुराशीची एक खास क्षमता जागृत होते, ती म्हणजे परिस्थितीचा शेवट ओळखण्याची. कोणती नाती, कोणते काम, कोणते विचार आता आपल्या प्रवासासाठी योग्य नाहीत, हे ते कोणालाही विचारल्याशिवाय स्वतःच ओळखतात. जे इतर लोक वर्षानुवर्षे ओढत ठेवतात, ते धनु व्यक्ती एका निर्णयात सोडून देते. हा निर्णय भावनेतून नसतो, तर खोल समजुतीतून घेतलेला असतो. त्यामुळे जरी वरून नुकसान झाल्यासारखं वाटलं, तरी काही काळातच त्याच निर्णयांमुळे नवीन दारं उघडलेली दिसतात. धनुराशीचं नशीब वळण्यामागे अजून एक गुप्त कारण असतं, त्यांची सत्तेशी असलेली नाळ. जेव्हा ते स्वतःशी प्रामाणिक होतात, तेव्हा विश्वही त्यांच्याशी प्रामाणिक वागायला लागतं. ते स्वतःला फसवत नाहीत, खोट्या अपेक्षा ठेवत नाहीत आणि त्यामुळे त्यांची ऊर्जा स्वच्छ होते. ही स्वच्छ ऊर्जा योग्य ठिकाणी खेचली जाते. योग्य व्यक्ती अचानक आयुष्यात येतात, अडकलेली कामं मार्गी लागतात आणि जे अडथळे वर्षानुवर्षे थांबवून ठेवतात, ते आपोआप बाजूला होऊ लागतात. या टप्प्यावर धनु व्यक्तीच्या आयुष्यातील वेग वाढतो आणि जिथे प्रतीक्षा होती तिथे हालचाल सुरू होते.
आधी जिथे संभ्रम होता तिथे स्पष्टता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनुराशीला आता अपयशाची भीती राहत नाही. ते यशासाठी धावत नाहीत, तर योग्य दिशेने चालू लागतात. याच क्षणी नशीब त्यांच्या मागे येतं. कारण जेव्हा मन, निर्णय आणि मार्ग एकाच दिशेने असतात, तेव्हा नियतीला वळण्याशिवाय पर्याय राहत नाही. या पुढच्या टप्प्यात धनुराशीच्या आयुष्यात जे घडतं ते इतरांना सहज समजणारं नसतं. बाहेरून पाहिलं तर सर्वसामान्य बदल वाटतात, पण आतून त्यांच्या जीवनाची दिशा पूर्णपणे नव्याने ठरलेली असते. या काळात धनु व्यक्ती स्वतःच्या क्षमतेवर आधीपेक्षा जास्त विश्वास ठेवू लागते. त्यांना कोणाची मान्यता, कौतुक किंवा साथ मिळाली नाही तरी चालते, कारण त्यांना आता स्वतःची किंमत समजलेली असते. ही आत्ममूल्याची जाणीवच त्यांच्या नशिबाला वेगळ्या स्तरावर घेऊन जाते. या अवस्थेत धनुराशीचा माणूस वेळेचं महत्त्व खोलवर समजतो. कोणत्या क्षणी थांबायचं आणि कोणत्या क्षणी निर्णायक पाऊल टाकायचं याची अचूक जाणीव त्यांना होत जाते. त्यामुळे अनेक वेळा हे इतरांना घाईत किंवा उलट शांत वाटतात, पण प्रत्यक्षात ते वेळेशी पूर्ण सुसंगत असतात. जेव्हा संधी येते तेव्हा धनु व्यक्ती ती ओळखण्यात चुकत नाही. याच कारणामुळे त्यांचं नशीब अचानक वेग घेतल्यासारखं दिसतं. या टप्प्यावर त्यांची आणखी एक गुप्त शक्ती कार्यरत होते. अंतर्गत स्वातंत्र्य. धनुराशीचा माणूस आता कोणत्याही गोष्टीला अतिमहत्त्व देत नाही. पैसा, मान, नाती किंवा भीती यापैकी काहीच त्यांना बांधून ठेवू शकत नाही. हीच अलिप्तता त्यांना योग्य निर्णय घेण्याचं धैर्य देते. जे लोक भावनांमध्ये अडकून संधी गमावतात, तिथे धनुराशीचा माणूस स्पष्ट मनाने पुढे जातो. त्यामुळे नियती त्यांना अडवत नाही, उलट मार्ग मोकळा करते. हळूहळू धनुराशीच्या आयुष्यात स्थैर्य येऊ लागतं. पण हे स्थैर्य स्थिर राहण्यासाठी नसतं, तर पुढच्या उंच टप्प्यासाठी असतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष संपत नाही, पण संघर्षाची दिशा बदलते. आता ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडत नाही, तर स्वतःच्या ध्येयाकडे शांतपणे वाटचाल करतात. आणि याच टप्प्यावर लोक म्हणतात, यांचं नशीब खूप जोरात आहे. पण सत्य हे असतं की धनुराशीने आधी स्वतःला बदललेलं असतं, म्हणूनच नशीब त्यांच्या मागे वळलेलं असतं. या टप्प्यानंतर धनुराशीच्या जीवनात एक वेगळीच परिपक्वता दिसू लागते. आधी जे अनुभव गोंधळ निर्माण करायचे, तेच अनुभव आता त्यांना शिकवण देणारे वाटू लागतात. धनु व्यक्ती भूतकाळाकडे पश्चातापाने पाहत नाही, तर तो भूतकाळ एक मार्गदर्शक म्हणून स्वीकारते. त्यामुळे जुन्या चुका त्यांना मागे खेचत नाहीत, उलट पुढच्या निर्णयांसाठी अधिक सजग बनवतात. ही मानसिक प्रगल्भता त्यांच्या नशिबाला स्थैर्य देणारी ठरते. या अवस्थेत धनुराशीचा माणूस लोकांशी निवडकपणे जोडला जातो. प्रत्येकाशी मन मोकळं करण्याची गरज त्यांना उरत नाही. कमी लोक पण खरी नाती हे त्यांचं सूत्र बनतं. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. जे लोक फक्त फायदा, मत्सर किंवा गोंधळ घेऊन येतात, ते आपोआप दूर होतात. कोणताही संघर्ष न करता घडणारी ही दुरावा प्रक्रिया त्यांच्या आयुष्यातील मानसिक ओझं कमी करते आणि मन अधिक हलकं बनवतं. याच काळात धनुराशीची सर्जनशील बाजू अधिक सक्रिय होते. काहींना नवीन कल्पना सुचतात, काही जण वेगळ्या मार्गाने काम करू लागतात, तर काही जण स्वतःची ओळख बदलण्याइतपत धाडसी निर्णय घेतात. हा बदल अचानक वाटतो, पण प्रत्यक्षात तो आतून तयार झालेला असतो. धनु व्यक्ती आता केवळ परिस्थितीशी जुळून घेत नाही, तर परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळू लागते. इथूनच नशिबाचा खरा खेळ सुरू होतो. या टप्प्यावर धनुराशीला एक वेगळीच अंतशांती लाभते. सगळं मिळालं म्हणून नव्हे, तर सगळं मिळेल या खात्रीने. ही खात्री अंधविश्वासातून आलेली नसते, तर स्वतःच्या अनुभवातून तयार झालेली असते. त्यामुळे आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळाल्या तरी ते अस्वस्थ होत नाहीत. त्यांना माहीत असतं की योग्य वेळ आली की गोष्टी आपोआप जुळून येतात आणि हीच वेळेची समज नशिबाला त्यांच्या बाजूने स्थिर करते. शेवटी धनुराशीच्या जीवनात जे परिवर्तन घडतं ते गोंगाटात होत नाही, तर शांततेत आकार घेतं. मोठ्या घोषणा, दिखावा किंवा गाजावाजा न करता त्यांचं आयुष्य हळूहळू पण ठामपणे उंचावू लागतं. बाहेरच्यानं ते अचानक यशस्वी वाटतात, पण प्रत्यक्षात ते यशामागे आत्मसमज, संयम आणि योग्य क्षणी घेतलेले निर्णय असतात. म्हणूनच धनुराशीचं नशीब वळण घेतं तेव्हा ते फक्त बदलत नाही, तर दीर्घकाळ टिकणारं रूप घेतं.
या पुढील प्रवासात धनुराशीच्या आयुष्यात एक वेगळीच सूक्ष्म जाणीव निर्माण होते. ही जाणीव शब्दात मांडता येत नाही, पण ती प्रत्येक निर्णयामागे उपस्थित असते. धनु व्यक्ती आता गोष्टी घडाव्यात म्हणून धडपड करत नाही, तर जे घडते त्यामागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे अनेक वेळा ते इतरांना अनाकलनीय वाटतात. काही लोकांना वाटतं की हे निष्क्रिय झाले आहेत, पण प्रत्यक्षात ते आतून अधिक जागरूक झालेले असतात. ही जागरूकता त्यांना चुकांच्या आधी सावध करते. या अवस्थेत धनुराशीचा माणूस अपयशाकडे पाहण्याची दृष्टीच बदलतो. अपयश आता भीतीचं कारण राहत नाही, तर दिशा बदलण्याचा संकेत ठरतो. त्यामुळे जिथे इतर लोक थांबतात, तिथे धनु व्यक्ती मार्ग बदलते. हा बदल पळ काढण्यासारखा नसतो, तर अधिक योग्य वाटेचा शोध असतो. याच टप्प्यावर त्यांना असे मार्ग सापडतात, जे आधी कधीच दिसले नव्हते आणि हेच मार्ग पुढे त्यांच्या नशिबाला स्थैर्य आणि विस्तार दोन्ही देतात. हळूहळू धनुराशीच्या आयुष्यातील गती संतुलित होते. अति उत्साही राहत नाही आणि अति निराशाही नाहीशी होते. प्रत्येक गोष्ट मोजून, समजून आणि आतल्या आवाजाशी सुसंगत अशी घडू लागते. त्यामुळे त्यांचे निर्णय क्वचितच चुकीचे ठरतात. जरी अडचणी आल्या तरी त्या फार काळ टिकत नाहीत. कारण धनु व्यक्ती आता परिस्थितीशी लढत नाही, तर तिला समजून घेत पुढे जाते. या काळात धनु राशीला स्वतःच्या आयुष्याचा खरा हेतू हळूहळू स्पष्ट होऊ लागतो. पैसा, यश किंवा ओळख या पलीकडे काहीतरी मोठं साध्य करायचं आहे, ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजते. त्यामुळे ते जे काही करतात त्यामागे अर्थ असतो. अर्थ नसलेली धावपळ ते थांबवतात. याचमुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा जरी धीमा वाटला, तरी तो ठोस आणि टिकाऊ ठरतो. शेवटच्या टप्प्यात धनुराशीचं नशीब पूर्णपणे त्यांच्या बाजूने उभं राहतं. कारण आता ते स्वतःच्या विरुद्ध उरलेले नसतात. मन, विचार आणि कृती यामधील संघर्ष संपलेला असतो. जेव्हा अंतर्गत संघर्ष संपतो, तेव्हाच बाह्य संघर्षही कमी होतात आणि इथून पुढे धनुराशीचं आयुष्य बदलांनी भरलेलं नसून अर्थपूर्ण वाढीने भरलेलं होतं. हीच ती अवस्था असते जिथे नशीब वळलेलं नसून कायमच त्यांच्यासोबत चालायला लागतं. या अवस्थेनंतर धनुराशीच्या आयुष्यात एक अतिशय सूक्ष्म पण निर्णायक बदल घडतो. ते आता परिस्थितीवर प्रतिक्रिया देणं बंद करतात आणि स्वतःची स्थिती घडू लागतात. आधी जे प्रसंग त्यांना अस्वस्थ करायचे, तेच प्रसंग आता त्यांना आतून हलवत नाहीत. कारण त्यांची भावनिक पकड सैल झालेली असते. भावना असतात, पण भावना निर्णयावर राज्य करत नाहीत. यामुळे धनु व्यक्ती अधिक स्थिर, विश्वासार्ह आणि आतून मजबूत भासू लागते. या काळात धनुराशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात योगायोग वाढल्यासारखे वाटतात. अचानक योग्य व्यक्ती भेटते, एखादी जुनी संधी नव्या रूपात परत येते किंवा अडकलेली गोष्ट अपेक्षेपेक्षा सोप्या मार्गाने सुटते. पण हे खरे योगायोग नसतात. हे त्या अंतर्गत शिस्तीची फळं असतात, जी धनुराशीने नकळत स्वतःमध्ये विकसित केलेली असते. जेव्हा मन विस्कळीत नसतं, तेव्हा बाहेरचं आयुष्यही विस्कळीत राहत नाही. या टप्प्यावर धनुराशीचा माणूस स्वतःच्या शब्दांची ताकद ओळखू लागतो. ते कमी बोलतात, पण जे बोलतात त्याचा परिणाम होतो. आश्वासन देणं टाळतात, पण जे ठरवतात ते पूर्ण करतात. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढतो. हा विश्वासच पुढे त्यांच्या आयुष्यातील अनेक बंद दरवाजे उघडतो. कारण जगात नशीब अनेकदा विश्वासाच्या पायावर उभं राहतं. हळूहळू धनुराशीच्या जीवनात एक नैसर्गिक नेतृत्व गुण प्रकट होतो. हे नेतृत्व मिळवण्यासाठी धडपड करत नाहीत, पण लोक आपोआप त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागतात. कारण त्यांच्या निर्णयांमध्ये घाई नसते, अहंकार नसतो आणि गोंधळ नसतो. ही शांत स्पष्टता त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळी उंची देते आणि याच टप्प्यावर धनुराशीचं आयुष्य इतरांसाठी उदाहरण ठरू लागतं. या प्रवासाचा शेवट एखाद्या मोठ्या यशाने होईलच असं नाही, पण तो एका खोल समाधानाने नक्कीच होतो. धनु व्यक्तीला आता स्वतःच्या आयुष्याशी संघर्ष करावा लागत नाही. जे आहे ते स्वीकारलेलं असतं आणि जे यायचं आहे त्यासाठी मन तयार असतं. ही तयारीच त्यांच्या नशिबाची खरी शक्ती ठरते. कारण जेव्हा माणूस आतून तयार असतो, तेव्हाच नियती त्याच्यासाठी मोठी पानं उघडते. आणि या अवस्थेत धनुराशीचं नशीब बदलत नाही, तर स्थिर, समतोल आणि अर्थपूर्ण रूप धारण करतं. या पुढच्या टप्प्यावर धनुराशीच्या जीवनात एक वेगळाच दृष्टिकोन जन्माला येतो.
ते आता आयुष्याला जिंकायचं युद्ध मानत नाहीत, तर समजून घ्यायची प्रक्रिया मानतात. त्यामुळे प्रत्येक अनुभव त्यांना काहीतरी शिकवण देतो. आनंद आला तरी ते अतिउत्साही होत नाहीत आणि दुःख आलं तरी ते पूर्णपणे खचत नाहीत. ही समतोल दृष्टीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. कारण जिथे लोक भावनांच्या लाटेत वाहून जातात, तिथे धनुव्यक्ती खोल पाण्यातही स्थिर उभी राहते. या अवस्थेत धनुराशीच्या व्यक्तीचं अंतर्मन अधिक पारदर्शक होतं. त्यांना स्वतःच्या मर्यादा स्पष्ट दिसू लागतात आणि त्याचबरोबर स्वतःच्या क्षमताही ठळकपणे जाणवतात. ते स्वतःला कमी लेखत नाही आणि उगाच मोठंही मानत नाहीत. ही वास्तवाची जाणीव त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवते. त्यामुळे मोठ्या चुका टळतात आणि लहान चुका लगेच सुधारता येतात. हाच हाच तो टप्पा असतो जिथे नशीब त्यांच्या बाजूने शांतपणे पण ठाम उभं राहतं. हळूहळू धनुराशीच्या आयुष्यातील निर्णय अधिक साधे होत जातात. गुंतागुंत कमी होते. जे आवश्यक आहे तेच स्वीकारलं जातं आणि जे अनावश्यक आहे ते न थांबता मागे सोडलं जातं. या साधेपणामुळे त्यांची ऊर्जा वाया जात नाही. ती योग्य ठिकाणी खर्च होते. त्यामुळे कमी प्रयत्नात जास्त परिणाम दिसू लागतात. लोकांना वाटतं की हे सगळं सहज घडतंय, पण प्रत्यक्षात ही सहजता आतून आलेल्या स्पष्टतेमुळे असते. या काळात धनुराशीचा माणूस इतरांच्या मतांपासून अधिक स्वतंत्र होतो. प्रशंसा मिळाली तरी तो त्यात अडकत नाही आणि टीका झाली तरी त्यातून विचलित होत नाही. कारण त्यांचा आधार आता बाहेर नसतो, तर आत असतो. ही अंतर्गत सुरक्षितता त्यांना धाडसी पण विचारपूर्वक निर्णय घ्यायला शिकवते आणि याच निर्णयांमुळे त्यांच्या आयुष्यात नवे, टिकाऊ मार्ग निर्माण होतात. या प्रवासाच्या टप्प्यावर धनुराशीचं नशीब एखाद्या वादळासारखं नसून शांत प्रवाहासारखं होतं. मोठे धक्के कमी होतात, पण सातत्य वाढतं. आयुष्य एका ठिकाणी थांबत नाही, पण उगाच पळतही नाही. हीच अवस्था धनुराशीच्या गुप्त शक्तीची खरी ओळख असते. कारण इथे नशीब त्यांना उचलून पुढे नेत नाही, तर त्यांच्या पावलांशी जुळून चालू लागतं. आणि अशा वेळी धनुराशीचं आयुष्य केवळ बदललेलं नसतं, तर स्थिर दिशेने पुढे जाणारं बनलेलं असतं. या टप्प्यानंतर धनुराशीच्या आयुष्यात एक अंतर्गत स्पष्टता निर्माण होते, जी आधी कधीच अनुभवलेली नसते. आता ते स्वतःला प्रश्न विचारण्यात वेळ घालवत नाहीत, की माझ्यासोबत असंच का घडतं? तर ते शांतपणे निरीक्षण करतात की पुढचं पाऊल कोणत्या दिशेने टाकायचं आहे. ही बदललेली दृष्टी त्यांना भूतकाळात अडकू देत नाही. जे घडलं ते संपलेलं आहे, हे ते मनापासून स्वीकारतात आणि ही स्वीकाराची भावना त्यांच्या नशिबाला पुढे जाण्यास मोकळं करते. या अवस्थेत धनुराशीचा माणूस स्वतःच्या सीमांची जाणीव ठेवायला शिकतो. कोणाला कुठपर्यंत जवळ येऊ द्यायचं, कोणत्या गोष्टींसाठी ऊर्जा खर्च करायची आणि कोणत्या गोष्टी शांतपणे सोडून द्यायच्या, हे त्यांना स्पष्टपणे कळतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनावश्यक गोंधळ कमी होतो. कमी लोक, कमी अपेक्षा आणि कमी आवाज, पण अधिक अर्थ आणि अधिक परिणाम हीच साधेपणा त्यांच्या नशिबाला स्थैर्य देतो. हळूहळू धनुराशीच्या आयुष्यातील कृती अधिक अर्थपूर्ण होत जातात. ते काही केवळ सवयीने करत नाही. प्रत्येक पाऊल त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक उचललेलं असतं. त्यामुळे चुकांची संख्या आपोआप कमी होते. जरी एखादा निर्णय अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही, तरी त्यातून त्यांना खचायला लागत नाही. कारण त्या निर्णयामागे प्रामाणिकपणा असतो आणि प्रामाणिकपणावर उभं असलेलं आयुष्य कधीच पूर्णपणे ढासळत नाही. या काळात धनुराशीच्या व्यक्तीला एक वेगळीच मानसिक शांतता लाभते. ही शांतता म्हणजे सगळं मिळालं म्हणून आलेली नसते, तर सगळं मिळालं नाही तरी ठीक आहे, अशी समजूत झालेली असते. ही समजूत त्यांना आतून हलकं बनवते. त्यामुळे ते जे काही करतात त्यात ताण कमी आणि प्रवाह जास्त असतो. आणि जिथे प्रवाह असतो तिथे नशीब अडथळे उभे करत नाही. या टप्प्यावर धनुराशीचं आयुष्य बाहेरून फार मोठ्या बदलांनी भरलेलं दिसेलच असं नाही, पण आतून ते पूर्णपणे वेगळ्या पातळीवर गेलेलं असतं. आतली घाई संपलेली असते, आतला संघर्ष शांत झालेला असतो आणि ज्या क्षणी माणूस स्वतःशी शांत होतो, त्या क्षणी नियती त्यांच्याशी संघर्ष करणं थांबवते. इथून पुढे धनुराशीचं नशीब वेगाने धावत नाही, पण योग्य दिशेने ठामपणे आणि दीर्घकाळ टिकणारं चालायला लागतं. जर तुम्ही धनुराशीचे असाल आणि ही माहिती वाचताना कुठेतरी आतून हलल्यासारखं वाटत असेल, तर हे केवळ वाचनापुरतं ठेवू नका. या क्षणी थांबा, स्वतःकडे पहा
आणि तुमच्या आयुष्यात सुरू असलेला बदल ओळखा. कारण जे समजते ते योगायोग नसतो, तो संकेत असतो. तुमचं नशीब शांतपणे दिशा बदलत असताना त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा प्रवास एकट्याचा असतो, पण अनुभव सामायिक केला तर तो अधिक स्पष्ट होतो. तुमच्यासारखेच विचार करणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. फक्त त्यांना तुमचा आवाज ऐकू येणं गरजेचं आहे. या मालिकेशी जोडलेले राहा, कारण पुढचा भाग केवळ माहिती देणार नाही, तर तुमच्या आत दडलेली शक्ती ओळखायला मदत करेल. जर मनात कुठेतरी असं वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दल आहे, तर हा इशारा हलक्यात घेऊ नका. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला सज्ज राहा आणि या प्रवासात आमच्यासोबत राहा. कारण पुढे जे येणार आहे ते तुमचं नशीब नव्याने समजून घ्यायला भाग पाडेल. श्री स्वामी समर्थ.